मंडळी, मी शोभा पिंपळकर पारनेरमधून। तर आज आपण एक जबरदस्त असा रिझल्ट बघणार आहोत। तर तो रिझल्ट काय आहे ह्या मावशीच तुम्हाला सगळ्यांना सांगते। मावशी तुमचं नाव सांगा। माझं करुणा लक्ष्मण पाटील। काय होतं तुम्हाला? डायबिटीज आणि त्यामुळे हे आमटा काढला आहे ना? हो, आमटा काढला। 15 वर्ष झाले। पायाला ठेस लागलेली, चप्पल चावली होती म्हणून ते खड्डा पडलेला। मग ते ऑपरेशन केलं, पण मला त्या औषधामध्ये जरा गुण आला। तर शुगर माझी पहिला 500च्या वर होती, आता कमी आहे एकदम। तर तुम्ही सांगा त्यांच्याविषयी। या माझ्या सासूबाई आहेत, त्यांना मी 2-3-4 महिन्यापूर्वी मुंबईला अंगठ्याला चप्पल चावली म्हणून त्याचं निमित्त झालं आणि त्याच्यानंतर ते ऑपरेशन केलं। ऑपरेशन केल्याच्या नंतर ऑपरेशन सक्सेस पण झालं, पण शुगर कंट्रोल नसल्यामुळे परत ते ऑपरेशन केल्याच्या नंतर पुन्हा त्याचा रिफ्लेक्ट असा झाला का त्याचा पॉइझन मध्ये रूपांतर झालं। त्याच्यानंतर आम्ही पुन्हा डॉक्टरकडे गेले, तेव्हा त्यांनी पुन्हा त्याच्यावर सर्जरी केली, पुन्हा रिपीट। पण तरी पण शुगर कंट्रोल नसल्यामुळे ते काही बरं होत नव्हतं। त्याच्यानंतर आम्हाला हे रियाज अमृत ज्यूसची माहिती भेटली। या ताईंनी आम्हाला येऊन ती माहिती पूर्ण सांगितली। त्याच्यानंतर आम्ही रियाज अमृत ज्यूस घेतलं। त्या रियाज अमृत ज्यूसच्या नंतर आम्ही त्याच्यानंतर 1 ते 1.5 महिन्यात आम्हाला असा रिझल्ट भेटला का ती जखम पण सुकू लागली आणि डायबिटीस जी 15 वर्षापासून होती आणि बीपीची गोळी जी 15 वर्षापासून चालू होती, आज ती बीपीची गोळी पूर्णपणे बंद आहे। आणि जे इन्सुलिन 3 वेळेस घेत होतो ते आज इन्सुलिन 1 टाइमला चालू आहे। एवढा आम्हाला या रियाज अमृत ज्यूस पासून रिझल्ट भेटलेला आहे। सर पहा मंडळी, त्यांचा एक पायाचा अंगठा पण एक बोट काढलेलं आहे आणि त्यांची जखम एवढी वाढली होती का ती लवकर जर कंट्रोल मध्ये नसती आली तर त्यांचा पंजा पण काढावा लागला असता। पण आपलं अमृत ज्यूस आणि डायबोजी आपण त्यांना दिलं आणि त्यांना 1 ते 1.5 महिन्यात पूर्ण जखम सुकी पण झालेली आहे। जवळ घ्या, बघा जवळ घेऊन दाखवा। आधीचा फोटो पण आहे आपल्याकडे, तो पण आपण दाखवू त्यांना समोर। तर तुमचं काय म्हणणं आहे, सर्वांनी घेतलं पाहिजे का? तुम्ही अमृत ज्यूस आम्हाला रिझल्ट आलाय। ज्यांना कोणाला काही आजार असतील त्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवून हे औषध घेतलं पाहिजे असं आम्हाला मनापासून वाटतंय। तुम्ही सांगताय का दुसऱ्यांना? आम्ही पण दुसऱ्याला सांगतोय, पण विश्वास ठेवणं पुढच्या माणसाच्या हातात आहे। कितपर्यंत विश्वास ठेवायचा हे पुढच्याने पण मनात आणलं पाहिजे, किंवा डॉक्टरकडे पैसे खर्च करायचे का अमृत ज्यूस घ्यायचं हे आता ठरवलं पाहिजे। धन्यवाद।